नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून यावेळेला पारंपरिक विसर्जनाबरोबर आता आधुनिक विसर्जनाला सुरुवात केली आहे आणि तुम्ही पाहता या ठिकाणी हा जो तरापा आहे हा मशीनच्या माध्यमातून तरापा तयार करण्यात आला असून जुन्या वेळेस आहेत याआधी काय करायचं लोक या ठिकाणी गणपतीला घ्यायचे आणि तलावामध्ये स्वतः हाताने घेऊन जायचे। मात्र सध्या ही तुम्ही मिशनरी पाहताय की पूर्णपणे ही आधुनिक आणि या ठिकाणी रिमोट कंट्रोलवरती ही मशीन तयार करण्यात आली असून हा तरापा या ठिकाणी गणपती ही आत घेऊन जातो। जवळपास 1 ते 1.5 टनापर्यंत एवढा मोठा गणपती आहे तो ऑटोमॅटिक पद्धतीने या तरापाच्या माध्यमातून या तलावामध्ये जातो आणि यानंतर मग विसर्जनामध्ये कुठल्याही प्रकारचे विघ्न येऊ नयेत, अडथळा होऊ नये, अपघात होऊ नये म्हणूनच या ठिकाणी ही यंत्रणा उभी करण्यात आलेली आहे। तुम्ही पाहता की समोर जे या ठिकाणी क्रेन लावण्यात आलेली आहे त्या क्रेनच्या साहाय्याने सुद्धा विसर्जन या ठिकाणी होणार आहे। जर गणपती 1.5 टनाच्या वर असेल तर त्या क्रेनच्या साहाय्याने सरळ हा गणपती बाहेर उचलून तलावामध्ये घेतला जाईल आणि मग त्याचं विसर्जन केलं जाईल आणि जर गणपतीची संख्या जास्त असेल त्यावेळेस सुद्धा या क्रेनचा उपयोग होणार आहे। आपल्यावर या ठिकाणी महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे आपण त्यांच्याशी बोलूया। सर, विसर्जनाला यावेळेला आधुनिक टच देण्यात आलाय। निश्चितच आपण नेहमीच पारंपरिक पद्धतीने विसर्जन करतो, परंतु ज्यावेळेस मोठ्या मूर्त्या येतात आणि त्याला गर्दी होते हे टाळण्यासाठी आम्ही 3 प्लॅटफॉर्म केले आहेत। एक जे घरगुती गणपती आहेत ते या बाजूला होतील, जे जवळजवळ 1.5 टनापर्यंतचे आहेत हे फ्युनिक्युलर ट्रॉली, जसं आपण याला जातो नाशिकला देवीला तर तिथे एक फ्युनिक्युलर ट्रॉली आहे, तशा फ्युनिक्युलर ट्रॉली लावल्यात आणि जवळजवळ 180 मीटर 2 प्लॅटफॉर्म आहे। एका प्लॅटफॉर्म नंतर दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर शिफ्ट होतात आणि तेही रोलिंग व्हीलवरच शिफ्ट होतात। त्यामुळे 1.5 टनापर्यंतच्या ज्या मूर्ती आहेत त्या आपण आता बघू शकता की त्या तिथपर्यंत पुन्हा कुठलेही अडथळा न येता तातडीने 1 ते 7 ते 8 मिनिटांमध्ये एक विसर्जन होतं। आणि ज्यावेळेस मोठ्या मूर्ती येतील तर आपण हायड्रा आणलाय आणि हायड्राच्या माध्यमातून जवळजवळ तोही 100 मीटर आपण 100 फूट मध्ये घेतो आणि त्या फ्लोटरवर घेऊन तो फ्लोट सुद्धा आपण त्याला उली लावलेली आहे, त्यामुळे तो फ्लोट मध्ये घेऊन जाऊन आपण जर मधला जो सेंटर आहे जिथे जवळजवळ 30 ते 35 मीटरची खोली आहे तिथे आपण ह्या मूर्तींचं विसर्जन करतो। त्यामुळे मूर्तींचं पावित्र्यही राखलं जातं आणि सगळ्या मूर्ती विसर्जनामध्ये कुठलाही अडथळा येणार नाहीत एवढी निश्चितपणे तयारी नवी मुंबई महानगरपालिकेने केली। आपल्याला माहिती आहे की यावेळेस आम्ही प्लास्टिक मुक्त गणेशोत्सवासाठी सर्व नागरिकांना आवाहन केलं होतं आणि त्याला खूप मोठा प्रतिसाद आलेला। जवळजवळ 25 ते 30% मूर्ती या शाडूच्या मूर्तींचा वापर ह्या वेळेस झालेला आहे। त्यांना आम्ही प्रशस्तीपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आलंय आणि आतापर्यंत जवळजवळ मागच्या वेळेस 43,000 मूर्तींचं विसर्जन पूर्ण गणेशोत्सव काळामध्ये झालं होतं, तर तो 37,000च्या वर मूर्तींचं विसर्जन झालंय आणि आज शेवटचा दिवस आहे। आजही जवळजवळ 15 ते 17,000 मूर्ती चं विसर्जन अपेक्षित आहे आणि अशा पद्धतीने जवळजवळ आम्ही 159 ठिकाणी ही सगळी विसर्जनाची तयारी केलेली आहे। इथे थोडा आधुनिकतेचा आम्ही भर दिलेला आहे। इथं मोठ्या मूर्तींची संख्या जास्त असते, अशाच पद्धतीने मोठ्या मूर्तींची संख्या ही वाशीमध्ये पण असते। पुढल्या वर्षी आम्ही तिथे सुद्धा अशा पद्धतीची एक यंत्रणा तिथे सुद्धा कार्यपद्धती आपण राबवणार आहोत। नक्कीच आपण पाहतो की परंपरा बरोबर आधुनिक टच देण्यात आल्यामुळे विसर्जन करता वेळेस कुठला अपघात होणे याची काळजी आता नवी मुंबई महानगरपालिकेने घेतली आहे। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।